तुम्हारो राम दूता तुम्हारो राम हरि तुम्हारो राम दूता तुम्हारो राम दूता तुम्हारो राम दूता काय भक्ति जाता काय भक्ति जाता काय भक्ति जाता काय भक्ति जाता मजा दावा व्यास मजदावा व्यास बचा मजदावा व्यास बचा मजदावा व्यास बचा मजदावा व्यास बचा हरीशुर हरे आजुर हरि हरीशुर आजुर स्वामी काजे पैसा नर स्वामी काजे पैसा नर स्वामी काजी पैसा दे स्वामी काजी पैसा दे स्वामी काजी पैसा दे स्वामी काजी पैसा दे काय भक्ति जाता काय भक्ति जाता मजा दावा व्यास मठ मजा दावा व्यास मठ मजदावा व्यास बचा मजदावा व्यास बचा मजदावा व्यास बचा मजदावा व्यास बचा हरि तुका मने रुद्रा तुका बने रुद्रा अंजनी जया कुमरा अंजनी जया कुमरा अंजनी जिया कुमरा अंजनी जिया कुमरा अंजनी जिया कुमरा अंजनी जिया कुमरा काय भक्ति जाता काय भक्ति जाता मजा दावा व्यास मठ मजा दावा व्यास मठ मजदावा व्यास बचा मजदावा व्यास मजदावा व्यास बचा मजदावा व्यास बचा हरि कुमार कुमार जय 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 विठुप्पा जय जय कुमार 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 जय जय विठुप्पार कुमार जय जय विठुप्पार कुमार जय जय विठुप्पार कुमार हरि जय जय विठुप्पार जय जय विठुप्पार कुमार हरि जय जय विठुप्पार कुमार जय 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 विठुप्पार कुमार जल से जलता शरण शरण हनुमता शरण शरण हनुमता माइक बंद है शरण शरण हनुमता शरण शरण हनुमता
प्रेमाने हा. हरी विठ्ठल भजन टाळी तोंडातून विठ्ठल विठ्ठल भजन टाळी भजन टाळी कुंडली कवरदा भगवान की जय भले के जय भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय वृत्तीनाथ महाराज महाराज की जय सद्गुरु सावता महाराज की जय विठ्ठल 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 हरी शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ते त्या वाटा मज दावा व्यास भटा शूराणी धीर स्वामी काजी पैसादर काय भक्ते त्या वाटा मज दावा व्यास भटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा काय भक्तेच्या त्या वाटा मज दावा व्यास भट पांडुरंगा करू पांडुरंगा करू ओ चरितरणा संत कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रसन्न मन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार करण्याचा प्रयत्न करू. बाबाजी सद्गुरु दास तुकांजा यांचे केले स्मरण वय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री गुरुंचे ते नमस्कार होणे आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवांची मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सावदा सागर प्रेमाच्या गर. ओम सावदा महाराजाय नमः. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या कायमा जीवानी मानेन संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया शरण शरण हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तेच्या त्या वाटा मज दावा व्यास भटा. पवित्र आणि पावन असलेल्या तिसगाव या आपल्या ग्रामामध्ये सुखाचे करते आणि दुःखाचे हरते असलेले भगवान गणपती बाप्पा, त्रिभुवनामध्ये उदार आणि भोळे असलेले भगवान शिवजी आणि या विश्वामध्ये जेवढे भक्त आहेत त्या सर्व भक्तांचं भूषण असलेले रामदूत हनुमानजी यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने हो घातलेला हा 3 दिवसाचा अखंड हरिनाम नाम यज्ञ वैदिक कर्म. भाग्य आहे आपल्या गावाचं की आपलं छोटंसं गाव, पण या गावामध्ये बऱ्याच ग्रामस्थांनी उदार ग्रामस्थांनी एकत्र येऊन मनामध्ये कुणी संकल्प केला, इतरांनी त्यांना साथ दिली, सर्वांनी उत्कृष्ट प्रकारे साथ दिली, तनमन धनाने सहकार्य केलं
आणि सहकार्य करून इवलेसे रोप लाविली द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी. मोगरा फुलला मोगरा फुलला, आज हा मोगरा फुलला. कुणाच्या तरी मनामध्ये फक्त संकल्प आला असेल की आपल्या गावातलं हे जे हनुमान मंदिर आहे याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, कळसाचं मंदिर झालं पाहिजे भव्य दिव्य. भगवान परमात्म्याने कुणाच्या तरी मनामध्ये ही संकल्पना रुजवली आणि त्या संकल्पनेला आज काही वर्षांनी सर्व ग्रामस्थांनी मूर्त स्वरूप दिलं आहे. विठाला विठाला आणि असा हा उघडलेला हा उत्सव आणि ह्या उत्सवातील आजची तिसऱ्या दिवसाची तिसऱ्या क्रमांकाची कीर्तन सेवा सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून सेवेचा आलेला हा योग. तसं तर ग्रामस्थ मला काल्याचं कीर्तन करा असं म्हणत होते, परंतु श्रावण महाराज आयरेनं जेव्हा फोन केला तेव्हा त्यांची रात्रीची एकही तारीख शिल्लक नव्हती, फक्त काल्याचंच कीर्तन शिल्लक होतं. म्हणून त्यांची काल्याची सेवा घेतली. म्हटलं आपलं कीर्तन असावंच असं काही नाही. पण नंतर ग्रामस्थांनी म्हणजे सूचना केली, विनंती नाही सूचना केली की तुम्हाला रात्रीचं का होईना कीर्तन करावं लागेल. म्हणून त्या संदर्भात आलेला सेवेचा हा योग. सेवेसाठी निवडलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकारामजी महाराजांचा 4 चरणांचा अभंग असून अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे जगद्गुरु तुकोबराय. रामदूत असलेल्या हनुमानजीची शरणागती करताय. शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूत. हनुमानजी तुम्ही रामदूत आहात आणि मी तुम्हाला शरण आलोय. कृपा करून मला माझ्या जीवनामध्ये भक्तीचे जे मार्ग आहेत, भक्तीच्या ज्या वाटा आहेत, त्या भक्तीच्या वाटा मला दाखवा, त्याचं मार्गदर्शन करा. नवे नवे हनुमानजी तुम्ही शूर आहात, तुम्ही धीर आहात, तुमच्याकडे शौर्य आहे, तुमच्याकडे धैर्य आहे आणि स्वामी कार्यामध्ये तुम्ही केव्हाही कंटाळा केला नाही, तर सतत तुम्ही स्वामी कार्यामध्ये प्रेझेंटेबल राहिलात म्हणजे सादर राहिलात. म्हणून कृपा करून तुम्ही मला एक करा का माझ्या जीवनामध्ये भक्तीच्या वाटा दाखवा. नवीन तुकोबरायांनी बोलावं की तुम्ही साक्षात रुद्र आहात आणि अंजनी मातेचे कुमार आहात. असे असलेले तुम्ही कृपा करून माझ्यावर कृपा करा, मी तुम्हाला शरण आलो, मला माझ्या जीवनामध्ये भक्तीचं मार्गदर्शन करा, अर्थात वाटा दाखवा. असा या अभंगाचा संक्षिप्त भाव आहे. विठाला विठाला आपल्यापुढे मांडला अभंगाचा विसरू. नियोजित वेळेमध्ये आपल्याला बघायचं आहे 7:30 ते 9:30 ही नियोजित वेळ आहे. आपल्या गावामध्ये दुर्दैवी दुर्घटना घडली की आमचे आजोबा आपले 9 ते 11 ही कीर्तनाची नियोजित वेळ आहे, पण 7:30 ते 9:30 ही कीर्तनाची आपण नियोजित वेळ केलेली आहे. नियोजित वेळेमध्ये प्रभूचरणी आपल्याला सेवा समर्पित करायची. कीर्तन म्हटलं की एकट्याला करता येत नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष ब्रह्मरस आवडीने मृदंग असावा लागतो. मृदंगातून नाथ ब्रह्मचा साधनी हरिभक्तीपरायण कैलास महाराज आहेत, त्यांच्या चरणाला वंदन. हार्मोनियम सप्तसुरांच्या तारा चढण्यासाठी आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गंगाजी दाजी आहेत, त्यांच्या चरणाला वंदन. श्रुती विना खांद्यावर घेऊन नाचण्यासाठी आदरणीय मोहन बाबा आहेत, त्यांच्या चरणाला वंदन. तुम्हा मला सर्वांना भजनानंदाचा आस्वाद प्राप्त करून देण्यासाठी वारकरी भक्तिपंथातली सुगंधी फुलं गावातील सर्व भजन मंडळ आहे. त्यातली त्यात ह्या गान कोकिळा आदरणीय हरिभक्तीपरायण निलेशजी महाराज जालवांना आहेत. त्यानंतर आपले पिंपळगाव धाबळीचे महाराज आहेत, आपले कृष्णा महाराज आहेत. गावातील सर्वच भजनी मंडळ, सर्व महाराज मंडळी. आणि कीर्तनामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ज्यांना कीर्तनाचे नियम माहीत नाही, कीर्तनामध्ये कुठे बसावं, काय बसावं, कीर्तनामध्ये गर्दी करू नये, गोंगाट करू नये, पाय चपलामध्ये असू देऊ नये, चालू कीर्तनातून उठून जाऊ नये, ह्या गोष्टी ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी चोपदार असतात बरं का. चोपदार त्यांच्यासाठी असतात का ज्यांना कीर्तनात कुठे बसावं हे कळत नाही. नवीन नवे कीर्तनात गर्दी करू नये हे ज्यांना कळत नाही, कीर्तनात उठून जाऊ नये, ही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चोपदार असतात. आणि दोनही चोपदार त्यांच्या चरणाला वंदन करणार आहे. आणि तुम्ही सुद्धा साक्षात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मेदव दुबळा अर्चित, तुम्ही साक्षात भगवान शिवजीच्या मूर्ती आहात. फक्त विनंती एक करणार आहे की कीर्तन पूर्ण होईपर्यंत कोणी तिसरा डोळा उघडू नका. हा विठाला विठाला लक्षात घ्या. आपल्याला आज हनुमानजीची सेवा करायची, थोडक्यात गणपती बाप्पाचं सेवा करायची आणि भगवान शिवजीची सेवा करायची आहे. त्यातली त्यात आज म्हणजे विशेष पर्वकाल आहे का, आता उद्या चैत्री पौर्णिमा आहे आणि आज त्याचा उपवास सुरू झालेला आहे. आपण जर एवढ्या प्रयत्नाने समजा हनुमानजीचं मंदिर जर उभं केलंय, हनुमानजीवर आपलं प्रेम आहे गावाचं, म्हणून तर तन मन धनाने सहकार्य करून हे मंदिर केलंय. मग हनुमानजीवर जर आपलं प्रेम आहे, हनुमानजीवर जर त्यांचे जर आपण भक्त आहोत, तर मग त्यांचा उपवास सुद्धा आपण का करू नये. वर्षातून एकदा
त्यांच्यासाठी फक्त उपवास करायचा आहे. उद्या आपल्याला त्यांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. त्यांना जन्माला घालायचं, त्यांना जन्माला घालण्याची योग्यता माझ्यासह आपल्यात नाही. त्यांना जन्माला घालायचं असेल तर केसरी नावाचे वानर पाहिजे, एक आदर्श पिता, आणि अंजनी नावाची माता पाहिजे, एक आदर्श वानरी. विठाला विठाला म्हणून सकाळी फक्त आपल्याला त्यांचा जन्मोत्सव अर्थात फक्त साजरा करायचा आहे. कुणाच्या मनात शंका येईल का काला उद्याच का घेतला? माझं असं आहे, मी कोणती गोष्ट स्वतःच्या मनाने करत नाही. सामान्य भाषेत बोलायचं ठरलं तर स्वतःचं तापटत नाही. स्वतःच्या मनाने कोणताही निर्णय घ्यायचा नाही. परमार्थामध्ये कोणतंही कार्य करायचं असेल तर संतांना विचारायचं, शास्त्राला विचारायचं. मी जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, महाराज प्राणप्रतिष्ठा करायची आहे, कसं केलं पाहिजे? तुकोबारायांनी सांगितलं, देव बैसले सिंहासनी उभारिला हात, जनी जगी जानविली मात. देव बैसले सिंहासनी आल्या याचका, पुरे धनी किंवा होय धनी. उद्या आपल्या गावामध्ये देव सिंहासनावर बसणार आहेत, स्थानापन्न होणार आहेत, सिंहासनावर आरूढ होणार आहेत. आणि भगवान अर्थात देव सिंहासनावर बसल्यानंतर आल्या याचका, होय धनी किंवा पुरे धनी, जेवढे जेवढे याचक येतील, जेवढे भक्त येतील, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. आणि त्यातली त्यात आज आपण उपवास करणार आहोत ना, तर हा उपवास आपल्याला साध्या अन्नावर सोडायचा नाही, तर जो काला तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, वैकुंठामध्ये सुद्धा प्राप्त न होणारा काला, ज्या काल्यासाठी काल्याचे असे देवजळी झाले मासे, ज्या काल्याच्या प्रसादासाठी स्वर्गातले देव सुद्धा यमुनेच्या डोहामध्ये मासे होतात, इतका दुर्लभ असलेला काला, तो त्या काल्याच्या प्रसादाने आम्हाला उपवास सोडण्याचा योग हा उद्या येणार आहे. आणि अशा सर्व गोष्टींचा शास्त्राने आणि संतांना विचारून अर्थात काला उद्याच्या दिवशी ठेवला आहे. विठाला विठाला असं आपल्याला आता अभंगाकडे वळायचं आहे. तुम्हाला भगवान परमात्म्याने दिलेला हा मनुष्य देह, हा मनुष्य देह भगवान परमात्म्याने दिलाय असं मी बोलत नाही. जगद्गुरु तुकोबारायाने बोललाय, देवे दिला देह, देवाने देह दिलाय. आता देवाने दिला, कोणत्या उद्देशाने दिला हे पुढे सांगितलं. भजनासाठी दिला हा उद्देश आहे. कसा दिला हेही सांगितलं. गोमटा दिला. मग आता देवाने दिला, देवाने उगीच दिला का? नाही. देवाने कशाच्या मोबदल्यात दिला? तुम्हाला हा जो देह प्राप्त झाला, हा देह कशाच्या मोबदल्यात दिला? आता हे हार्मोनियम आहे, पेटी आहे, ही फुकट मिळाली का? नाही. यासाठी पैसा खर्च झाला. लक्षात घ्या मंडळी. आता हे चोपदारांचे ड्रेस आहेत, हे फुकट मिळाले? नाही. यासाठी पैसा खर्च झाला. ही साऊंड सिस्टीम आहे, पैसा खर्च झाला. हे मंदिर आहे, उभारलं गेलं, फुकट नाही झालं. सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलं, पैसा खर्च झाला. लक्षात घ्या, त्याच्या मोबदल्यात मंदिर उभं राहिलंय. तसा हा देह मिळाला, कशाच्या मोबदल्यात मिळाला? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी बोललंय, बहुता सुप्रयुती नरदेह एकनाथ महाराजांनी बोललाय, मी माझ्या स्वतःच्या मनाचं काहीच सांगणार नाही, कारण मला स्वतःला काही कळतच नाही. हा, आपल्याला जे कळत नाही ना ते आपण स्वतःच्या मनाने करण्यापेक्षा मला असं आवडतं की ते ज्यांना माहित आहे त्यांना विचारूया. मग हा देह आपल्याला कसा मिळाला, कशाच्या मोबदल्यात मिळाला हे आपल्याला माहित नाही. मग कुणाला विचारावं? ज्यांना माहित आहे त्यांना विचारलं. पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज का जे एकनाथ महाराज भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, भानुदास महाराजांच्या कुळामध्ये साक्षात महाविष्णूचा अवतार म्हणजे एकनाथ महाराज, सर्वज्ञ असलेले का ज्यांच्या घरी कावडीने पाणी, ज्या घरी चक्रपाणी वाहे आणि अनन्य भक्तिभावे निळावंदी त्यांचे पाय, असे असलेले एकनाथ महाराज
त्यांनी बोलावं का तुम्हा मला हा देह मिळाला ना, हा देवाने दिला ना, हा कशाच्या मोबदल्यात दिला, कशाने मिळाला? बहुता सुकृती नरदेह लादला. बहुता सुकृती, फार सुकृत म्हणजे पुण्य. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केले, कृपा केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केले, कृपा केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केले, देवाया विठ्ठले कृपा केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केले, देवाया विठ्ठले जन्मजन्मी बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनेक पुण्याची रास जन्मजन्मी केली आणि म्हणून बहुता सुकृती नरदेह लादला. फार पुण्याई खर्च झाली, खलास झाली हा मनुष्य देह मिळण्यासाठी, तेव्हा हा मिळाला. पण हा देह मिळाल्यानंतर जर भक्ती नाही केली, तुम्ही म्हणाल बाबा हनुमानजी विषयी बोला ना. बऱ्याच भाविकांची अशी इच्छा आहे का हनुमानजीचा उत्सव आहे, हनुमानजी विषयी बोलावं. माझी तीच इच्छा होती का 3 दिवस हनुमानजीचीच कथा करावी, ही माझी स्वतःची इच्छा होती का 3 दिवस हनुमानजीचीच कथा, जशी रामकथा केली जाते तशी हनुमानजीची सुद्धा कथा केली जाते. जर उत्सव त्यांचा आहे तर त्यांची कथा का होऊ नये? विठ्ठला विठ्ठला. सार्वजनिक कार्यक्रम जर असेल तर सार्वजनिक, मग तिथे आपलं जरी सत्य असेल पण बहुमत जर समजा बहुमताने एखादा निर्णय झाला तर तो आपण मान्य करायचा, त्याच्या विरोधात कधीच जायचं नाही. विठ्ठला विठ्ठला. रात्री पण चर्चा झाली, सुरेश शेट्टी सांगितलं का रात्री बरेच भाविक म्हणत होते का आम्हाला हनुमानजी विषय ऐकायचा, हनुमानजी विषय ऐकायचा. आमचे विनायक दादा तर मला डायरेक्ट बोलले, म्हणे थोडासा अभ्यास करून आपण हनुमानजीचं सांगा. पण मला अभ्यास करायलाच वेळ मिळाला नाही. विठ्ठला विठ्ठला. हनुमानजीच सांगणार आहे, हनुमानजीच सांगणार आहे. अभंगावर पोहोचायचं आहे, त्यासाठी बॅकग्राऊंड बनावं लागतं अभंगाचं. डायरेक्ट कुठे घेत नाही. तुकोबर आहे भक्तीच्या वाटा का विचारताय? लक्षात घ्या मंडळी. मग ती भक्ती, ज्या भक्तीच्या वाटा तुकोबर आहे विचारताय, ती भक्ती मानवाने केलीच पाहिजे का? जर नाही केली तर काय हानी होते, काय दुष्परिणाम भोगावे लागतात, आणि भक्ती केली तर काय लाभ होतो, याचा विचार करून अभंगावर पोहोचायचं आहे. विठ्ठला महाराजांनी बोला बहुता सुकृती नरदेला जरा भक्ती विन गेला अधोगती. फार पुण्याने हा मनुष्य दे तुम्हाला मिळाला. हा मनुष्य दे मिळण्यासाठी फार पुण्य आपलं खलास झालं, संपलं, आणि हा मनुष्य दे त्याच्या मोबदल्यामध्ये मिळाला. आणि हा मनुष्य दे मिळाल्यानंतर जर आपण भक्ती नाही केली तर दुष्परिणाम सांगतात. भक्ती विने गेला अधोगती. भक्ती नाही केली तर आम्हाला अधोगती प्राप्त होईल. इथं बसलेल्यांपैकी कुणाला असं वाटतंय आपल्याला अधोगती प्राप्त होईल? प्रत्येकाला असंच वाटतंय की आपल्याला उत्तम गती प्राप्त झाली पाहिजे. पण उत्तम गती प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे याचं ज्ञान मात्र सामान्य माणसाला नाही, आणि ते ज्ञान करून देण्याचं कार्य संत करतात. विठ्ठला विठ्ठला. प्रत्येक जीवाला आपला शेवट गोड व्हावा असं वाटतं. कोणत्याही जीवाला आपला शेवट वाईट व्हावा असं वाटत. कुणाला वाटतंय माझा म्हणजे आपला शेवट सर्पासारखा व्हावा, गाढवासारखा व्हावा, बोकडासारखा व्हावा, डुकरासारखा व्हावा, असं कुणालाच वाटत नाही. पण प्रत्येकाचा शेवट चांगला होईलच याची गॅरंटी. शेवट गोड व्हावा असं वाटतंय, पण शेवट गोड होण्यासाठी काय केलं पाहिजे याचं ज्ञान सामान्य माणसाला नाही. याचं ज्ञान आहे ते संतांना. संतांची प्रमाण जरी करणे असेल गोड शेवट का. हा संत कान्होबा महाराज त्यांनी बोललंय, जर ज्याला आपला शेवट गोड व्हावा असं वाटत असेल त्यांनी काय केलं पाहिजे? काही थोडा बहुत लाग पाठ, भक्तिभाव
काही थोडा बहुत लागपाठ करा. म्हणजे काय करा? संत ज्या मार्गाने गेले, सावतोबा ज्या मार्गाने गेले, ज्ञानोबा तुकोबा ज्या मार्गाने गेले, काही थोडा बहुत त्या मार्गाने चला. आणि काय करा? करा भक्ती करा. कशासाठी? जरी करणे असेल गोड शेवट का. भक्ती करा. आणि भक्ती करत असताना भाव धरा, बळकट भाव धरा भक्तीमध्ये. कारण भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भावाशिवाय भक्ती घडू शकत नाही. आणि भक्तीशिवाय मुक्ती, म्हणजे मुक्ती मिळावा असं जरी वाटत असेल तर भक्ती केली पाहिजे. विठाला भक्ती नाही केली तर मुक्ती मिळणार नाही, हा दुष्परिणाम. आणि भक्ती केली तर मुक्ती मिळेल, हा फायदा. विठाला पुन्हा फायदा. करा भक्ती, भावधरा बळकट, तन मन धन किंवा ध्यान द्या लावून. आणि जरी करणे असेल गोड शेवट का. ज्याला आपला शेवट गोड करायचा त्याने भक्ती करायची, भावाने करायची. तन म्हणजे शरीराचा दुरुपयोग करायचा नाही, मनाचा दुरुपयोग करायचा नाही, धनाचा आणि ध्यानाचा दुरुपयोग करायचा नाही. अर्थात आपला विषय इथे का भक्ती का करावी, तर शेवट गोड होण्यासाठी भक्ती करावी. विठाला भक्ती जर नाही केली तर काय दुष्परिणाम? अशोक बाबा काहीच बोलणार नाही. संतांना विचारेल, नाथांना पुन्हा विचारूया, महाराज एखादा मनुष्य जर भक्ती न करता वाढला, म्हणजे भक्ती न करता जर जीवन जगत असेल, अशा गोळ्या सुटल्या पाहिजे. एक तर आपल्याकडे वेळ कमी असतो आणि मला 1 2 3 4 चालत नाही, डायरेक्ट 4. विठाला थोड्या वेळामध्ये जास्त चिंतन मांडायचं असतं, त्यासाठी स्पीड घ्यावा लागतो. आणि स्पीडमध्ये कीर्तन ऐकायचं असेल का ऐकणाऱ्यांनी सर्वांगाचे कान करून ऐकायचे असतात. जांभळे देऊन स्पीडमधलं कीर्तन कळत नाही. विठाला महाराजांनी बोलावं. लक्षात घ्या, संतांचं प्रमाण आहे. अशोक बाबा काहीच बोलणार नाही. संतांना विचारून जे संतांनी सांगितलं तेच तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. भक्तिवेन पशु कशाशी वाढाला. मनुष्य नाही मिळाला पण भक्ती करत नाही आणि वाढतो तर आहे. तो दिसायला माणूस आहे पण असायला त्याला माणूस म्हणता येणार नाही असं अशोक बाबा बोलत नाही. तर पैठण निवासी संत एकनाथ महाराजांनी बोलावं कशाशी वाढाला. कारण तो भक्तिवीन पशु. जो भक्ती करत नाही ना तो दिसायला जरी माणूस आहे पण त्याला संत माणूस म्हणत नाही, संत त्याला पशु म्हणतात. महाराज पशुची लक्षणं काय? पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगते. पशु कुणाला म्हणतात? जो पाप पुण्य जाणत नाही, पाप करायला घाबरत नाही, पुण्य करायला धजत नाही, त्याला पशु बोलतात. यासाठी भक्ती केली पाहिजे. भक्ती जर नाही केली तर मनुष्य पशु बनतो, पशुतुल्य जीवन जगतो. म्हणून भक्ती केली पाहिजे. भक्ती नाही केली तर दुष्परिणाम, त्याचं रूपांतर पशुमध्ये होतं. पुन्हा भक्ती का केली पाहिजे? नामदेव महाराज बोलतात. संत नामदेव महाराजांनी तर बोलावं, आग लागो त्याच्या जगण्याला का जो भक्ती शिवाय जगतोय. त्याचं जिनं लाजीरवान आहे जो भक्ती शिवाय जगतोय. अशोक बाबा बोलत नाही. नामदेव महाराजांचं संतांचं प्रमाण आहे. भक्ती विने जीने जडो लाजीरवाने, भक्ती विने जीने जडो लाजीरवाने, भक्ती विने जीने जडो लाजीरवाने, भक्ती विने जीने लाजीरवाने. संसार भोगणे दुःख रूप, संसार भोगणे दुःख रूप, संसार भोगणे दुःख भक्ती शिवाय जगणं, विदाऊट भक्तीचं जीवन जगणं, जळो आग लागो त्याच्या जगण्याला. महाराज का हो त्याच्या जगण्याला काडी लावतात? तुम्ही तर संत ना, असं का बोलतात आग लागो?
का बोलतात लाजीरवान आहे? महाराजांनी बोलावं भक्तीशिवाय जगणं हे लाजीरवान आहे, त्याला आग लागो का? जर मनुष्यदेह मिळून भक्ती नाही केली तर त्याचा दुष्परिणाम तोटा होतो. संसार भोगणे दुःखरूप असलेला संसार भोगावा लागतो जर भक्ती नाही केली तर. म्हणून भक्ती केली पाहिजे. पुन्हा प्रमाण माऊली ज्ञानोबारायांनी बोलावं पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्ताशी. पर्वताप्रमाणे माणसाकडनं जी पाप केले जातात, जर अभक्त असेल मनुष्य तर त्याला ती पाप वज्रलेप होतात, म्हणजे वज्रासारखी चिकटतात आणि ते पाप त्याला दुःख देण्याला पुढे प्रवृत्त होतात. अर्थात त्या पापाचं फळ त्या जीवाला अभक्ताला भोगावंच लागतं. म्हणून अभक्तापेक्षा भक्त झालेलं बरं. अर्थात भक्ती केली पाहिजे. नाही केली तर पर्वतासारखी पाप त्याला चिकटतात आणि त्याचे दुष्परिणाम डोंगरा इतक्या प्रचंड आकारमानाचं दुःख मानवी जीवनात भोगावं लागतं. म्हणून भक्ती करावी. विठ्ठला विठ्ठला. हे झाले संतांचे प्रमाण, हे संतांचं मत झालं. आता भगवंतालाच विचारूया, कृष्ण परमात्म्यालाच विचारूया. महाराज तुम्ही तर सर्वज्ञ आहात. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदागरी नवल केवडे न कडे कानोबाचे कोडे. तुमच्या उदरात अनंत ब्रह्मांडे प्रभू, तुम्ही सर्वज्ञ आहात. मामाला सांगा ना, भक्ती नाही केली तर त्याचा काय दुष्परिणाम होईल? कृष्ण परमात्म्याने दृष्टांत दिला निंबाच्या झाडाचा आणि निंबोळ्यांचा. कृष्ण परमात्म्याने बोलावं मनुष्यदेह प्राप्त होऊन जर मनुष्याने भक्ती नाही केली तर निंबोळ्या मोडून आला तरी कावड्यांशीच सुकाळू झाला. तैसा भक्तीनो वाढीनाला दोषाची लागे. दृष्टांत सांगितला. पूर्वीच्या काळामध्ये लेक जवळ जेवणाला बोलवल्यानंतर अधिक मासामध्ये फार पुण्य होतं असं मी ऐकलंय. म्हणून पूर्वीच्या काळी काही समाज पूर्वीच्या काळी काही ठिकाणी फार हलकट होता. हलकट फक्त लेक जावईच बोलवायचे आणि वारकरी वगैरे यांचं ध्यान नव्हते पूर्वीच्या काळी. त्यांचं ध्यान यायचं पण जेव्हा तिकडे न्यायचं असलं तेव्हाच यायचं. पण आता समाज सुज्ञ झाला, सुशिक्षित झाला, सुविद्य झाला. आता निवड लेख जावायलाच बोलवत नाही तर वारकऱ्यांनाही बोलवतो, संतांनाही बोलवतो. आणि म्हणून अधिक मासामध्ये वारकरी संत मंडळी सर्व बोलवली आहे. पुरणपोळी अर्थात मांडे बनवले. बाळांना तुम्हाला करायचं आहे कीर्तन फेटा बांधून द्यायला तुम्हाला गर्दी करू नका. विठाला विठाला अर्थात त्यांनाही आनंद झालाय. किती बाळा आनंद घेत आहे बघा ना, सर्वच आनंद घेत आहे. आज टाळ कमी पडले, रात्री कमी पडले होते. रात्री बघितलं टाळ कमी पडले. रात्री या बाळाने विचारलं मला, म्हणे बाबा मी टाळ वाजू का? म्हटलं वाजवा ना बाबा, मला वाटी लावायला पण तुम्ही पाहिजे. आपण जर नवीन कंपनी शिकू दिली नाही तर आपल्याला वाटी लावायला बरोबर की नाही. आणि तिसगाव म्हणजे एक प्रकारे वारकऱ्यांची खाण आहे. जसं धन्य ते आरण रत्नाची ती खाण, तसं धन्य ते तिसगाव आणि कीर्तनकारांची खाण. विठाला जितके नवीन कीर्तनकार, जितके वारकरी तयार होतील बघा ना. आता ह्या बाळांचं हे काय इथं टाळ घेऊन नाचायचं वय का? वास्तविक यांनी बजाव तिकडं नाचायचं वय. ते मला म्हणतं मला टाळ वाजू का? काय भाग्य वर्णन करावं यांचं. काय ह्या वयामध्ये टाळ वाजवण्याची बुद्धी व्हावी. विठाला विठाला. टाळ रात्री कमी पडले म्हणून आज दुगावला महाराज फोन केला होता. दुगावचे वारकरी 10 जोड घेऊन येणार आहेत, पण ते 9 ते 11च्या हिशोबाने येणार आहेत. म्हणजे टाळ थोडे येतील पण लेट येतील. तोपर्यंत आपल्याला कीर्तन प्रभूचरणी समर्पित करायचं आहे. आपला विषय इथे आहे का लेख जावई बोलवले, संत बोलवले अधिक मासामध्ये पुण्य मिळतं म्हणून, आणि त्याच्याबरोबर आंबारस करायचा. परंतु आंब्याचे भाव गगनाला भिडलेले. मग त्या काकूंनी विचार केला, एवढ्या महागाचे आंबे आणण्यापेक्षा आपल्या अंगणामध्ये एवढं भारी निंबाचं झाड आहे, त्याला पिवळ्या धमक निंबोळ्या आल्या. मग एवढ्या महागाचे आंबे आणण्यापेक्षा बाळांना हसवलं. एवढ्या महागाचे आंबे आणण्यापेक्षा या निंबोळ्याच एकत्र केल्या आणि त्याचा ज्यूस जर आंबारस म्हणून वाढला तो वाटून बी आपण म्हणजे काय होणार लक्षात घ्या. असं म्हणून त्या काकूंनी त्या निंबोळ्या पिवळ्या धमक एकत्र केल्या. किती निंबोळ्या आलेल्या होत्या? निंबोळ्या मोडून आला म्हणजे फांद्या मोडायला झाल्या होत्या. इतक्या निंबोळ्या त्या झाडाला आलेल्या, पिवळ्या धमक झालेल्या, एकत्र केल्या, मिक्सरमध्ये टाकल्या, ज्यूस केला आणि आंबारस म्हणून पुरणपोळी बरोबर वाढला. सर्वांनी चवीने खाल्ला आणि तृप्तीचे 3 ढेकर दिले. बरोबर आहे ना? विठाला विठाला विठाला. हे अशोक बाबा नाही बोलत, कृष्ण परमात्म्याने दृष्टांत दिला ज्ञानेश्वरीमध्ये. निंब
कावळ्यांशीच सुकाळू झाला. त्याचा फायदा कोणाला झाला? कावळ्यांना फायदा झाला त्याचा, सुकाळ कावळ्यांना झाला, माणसांना नाही. त्याप्रमाणे तैसा भक्तिहीन वाढीनाला दोषाची लागे. तसा भक्तिहीन जर जो मनुष्य आहे तो कितीही वाढला, कितीही प्रगती केली तरी तो दोषांची साठी वाढीनाला, म्हणजे दोषच संग्रहित करतो आणि दोष हे दुःखाला प्रसवतात, दुःख देतात. म्हणून माणसाने भक्ती केली पाहिजे. विठा विठा भक्ती केली पाहिजे. पुन्हा जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, करा हरी भक्ती परलोक येईल कामा, सोडविले या महापासून या. भक्ती करा म्हणजे ती परलोकामध्ये कामाला येईल. इथे तर कामाला येईलच पण परलोकातही कामाला येईल. आणि सोडविले या महापासून या, यमापासून तो परमात्मा सोडविल, कारण इतर कोणी सोडू शकत नाही. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेचे कामीन दुर्राय. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली, कोणी सोडू शकत नाही. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचुन्या. तो परमात्मा फक्त तुला सोडविल. त्यासाठी करा हरिभक्ती परलोक येईल कामा, सोडविल या महापासून या. त्यासाठी भक्ती केली पाहिजे. सर्व संतांचं मत आणि कृष्ण परमात्म्याने सांगितलं तुम्हा आम्हा सर्वांना का भक्ती केली पाहिजे. भक्ती करायची पण स्वतःच्या मनाने करता येते का? भक्तीचे मार्ग स्वतः जीवाला माहिती आहे का? भक्ती मार्गाविषयी हा जीव जो आहे हा सर्वज्ञ आहे का? त्याचं ज्ञान त्याला आहे का? वास्तविक विचार केला तर जीव भक्ती विषयामध्ये अनभिज्ञ आहे, अज्ञानी आहे. भक्ती कशी करावी याचं ज्ञान सामान्य जीवाला नाही. मग त्याने करावं तरी काय? ज्यांना भक्तीचे मार्ग माहीत आहेत त्यांना विचारावं. जगद्गुरु तुकोबारायांच्या पुढे या कलियुगामध्ये एकच असा महात्मा दिसला का जो पूर्ण भक्त होता. भक्तीचे मार्ग कुणाला विचारावे? अर्धवट रावांना नाही. जो पूर्ण भक्त आहे, ज्याच्या जीवनामध्ये भक्ती सिद्ध झाली आहे, भक्तीने ज्याने परमात्मा प्राप्त केलाय, देव आपलासा केलाय, आणि नवे नवे ज्याची तुमच्या जीवनामध्ये भक्ती प्रदान करण्याची, भक्तीच्या वाटा दाखवण्याची ज्याची मानसिकता आहे, जो तुम्हाला भक्ती देऊ शकतो, भक्तीच्या वाटा दाखवू शकतो, त्यालाच भक्ती विचारावी लागेल. आणि असा एकच महात्मा जगद्गुरु तुकोबारायांना दिसला. नाव त्यांचा हनुमानजी. हनुमानजी पूर्ण भक्त आहेत. नवीन या विश्वामध्ये जेवढेही भक्त आहेत त्या सर्व भक्तांचं भूषण हनुमानजी आहे. असं मी बोलत नाही, जगद्गुरु तुकोबारायांनी बोलावं. तुकोबारायांचं प्रमाण सकळ भक्तांचे भूषण, आईचा प्रतापी गहन, आईचा प्रतापी गहन, आईचा प्रतापी ऐसा प्रतापी गहन, सकळ भक्तांचे भूषण. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी बोलावं. आपण जे हनुमानजीचं मंदिर बांधलंय ना सर्व गावाने, हो, ज्यांची आपण सेवा करतोय ना, ज्यांना तुकोबाराय भक्तीच्या वाटा विचारताय ना, ते हनुमानजी कोण आहेत? अर्धवटराव भक्त आहेत का? भक्ताचे भूषण दूषण आहे का भूषण आहे? जगद्गुरु तुकोबाराय बोलावं. या विश्वात जेवढे भक्त आहेत त्या सर्व भक्तांचं भूषण जर असेल तर ऐसा प्रतापी गहन, सकळ भक्तांचे भूषण. सर्व भक्तांचं भूषण म्हणजे हनुमानजी आहेत. आणि हनुमानजींच्या जीवनामध्ये भक्ती सिद्ध झाली आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय भक्तीच्या वाटा विचारताय हनुमानजीला, आणि वाटा विचारण्यासाठी शरणागती करतायत ती हनुमानजीच्या अभंगाच्या पहिल्या शरणाजी काय भक्ती
हरी विठला 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 जगद्गुरु तुकोबारायाने अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये बोलावं शरण शरण हनुमंता. आपण सुद्धा सर्वांनी दर्शनाला येत जावं बरं का. सकाळी प्रत्येकाने हनुमानजीच्या दर्शनाला, रामप्रभूच्या दर्शनाला, सावतोबांच्या दर्शनाला आलं पाहिजे. त्यांचं दर्शन घेऊनच कार्यालय गेलं पाहिजे. आणि हे बघा आयांनो, तुम्ही काय दररोज सकाळी गावात दर्शनाला येऊ शकत नाही. तुम्हाला एक विनंती करणार आहे, गावात जेव्हाही येण्याचा योग तुम्हाला येतो ना, तेव्हा आधी दर्शन घेत चला. कीर्तनाला येताना तुम्ही आधी देवांचं दर्शन घेत चला. कीर्तनाच्या निमित्ताने तरी तुम्हाला देवाचं दर्शन होईल. प्रत्येक जण आपण देवाचे भक्त आहोत म्हणून तर देवाचं दर्शन घेतो, देवाचं मंदिर बांधतो. लक्षात घ्या. तुकोबारायाने बोलावं, हनुमानजी शरण शरण हनुमंता. मी तुम्हाला शरण आलोय. तुम्ही कोण आहात? तुम्हालो रामदूता. हनुमानजी कोण आहेत? हनुमानजी हे रामदूत आहे. आणि प्रत्येक जीवाला राम प्रभूच्या चरणाचं दर्शन झालं पाहिजे. कारण देवाच्या चरणाची प्राप्ती जोपर्यंत जीवाला होत नाही तोपर्यंत जीवाचा संसार सुफल होत नाही. असं मी बोलत नाही, माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज त्यांनी बोलावं, आजी संसार सुफल झाला गे माय देखिले पाय विठो. माझा संसार आज सुफल झाला. केव्हा? तर जेव्हा देखिले पाय विठोबाचे, विठोबाच्या चरणांचं, रामाच्या चरणांचं मला जेव्हा दर्शन झालं तेव्हाच माझा संसार सुफल झाला. अर्थात जीवाला देवाच्या चरणांचं दर्शन झाल्याशिवाय जीवाचा संसार सुफल होत नाही. म्हणून देवाच्या चरणाचं दर्शन होण्यासाठी देवाच्या दरबारामध्ये प्रवेश मिळणं गरजेचं आहे, म्हणजे ऍडमिशन मिळणं गरजेचं आहे. मग आता रामप्रभूच्या दरबारामध्ये जर ऍडमिशन पाहिजे असेल, प्रवेश पाहिजे असेल, तर त्यासाठी आधी रखवालदाराने मध्ये जाऊ दिलं पाहिजे. गेटकीपर जे आहे त्यांनी मध्ये जाऊ दिलं पाहिजे. आणि रामप्रभूच्या दरबाराचे गेटकीपर कोण आहेत मला माहीतच नाही. मी अज्ञानी माणूस, अशोक बाबाला माहीत नाही. मग ज्यांना माहित आहे त्यांना विचारूया. तुलसीदासांना माहित आहे गेटकीपर कोण आहे. तुलसीदासांना विचारलं मी आणि त्यांनी मला सांगितलं हनुमान चालीसेमध्ये, रामद्वारे तुम रखवारे होतना क्या सब सुख लय तुम्हारे करना तुम जय 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 हनुमान गोसावी गुरुदेव राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम. आता हनुमानजीची कथा सुरू झाली. राम सिया राम जय जय राम किंवा श्रीराम जय जय राम. आता फार मोठ्या मोठ्या उड्या घ्यायच्या आहे. एका उडीत लंकेत जायचंय. वेळ मिळाला तर एका उडीमध्ये द्रोणागिरी पर्वत उचलून आणायचा. सीतामाईच्या शोधासाठी लंकेत जायचंय. रावणाची लंका जाळायची, दाढी जाळायची. फार मोठं कार्य आहे. वेळ कमी. जेवढ्या उड्या घेणं शक्य होईल तेवढ्या उड्या घेण्याचा प्रयत्न करू. फक्त मला एकट्याला उड्या घेता येणार नाही. तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला तर मला उड्या घेऊ. विठला विठला दरवाजाचे रखवालदार कोण आहेत? तुलसीदासांनी बोलले, रामद्वारी तुम रखवारी होत नाग्या बिनु पैसा रे. हनुमानजी तुम्ही राम प्रभूच्या दरवाजाचे रखवालदार आहात. तुमची परवानगी असल्याशिवाय, परमिशन असल्याशिवाय कोणत्याही जीवाला राम प्रभूच्या दरबारामध्ये प्रवेश मिळणार नाही. ज्याला वाटत असेल प्रभूच्या दरबारात आपल्याला प्रवेश मिळावा त्याने तरी हनुमानजीची भक्ती केली पाहिजे. म्हणून तुकोबाराय सुद्धा तुम्हालो रामदूता. हनुमानजी तुम्ही रामदूत आहात. तुम्ही प्रभूच्या दरबाराचे रखवालदार आहात. म्हणून मी तुम्हाला शरण आलोय. कृपा करून एक करा का माझ्या जीवनात भक्तीच्या वाटा दाखवा. अभंगाचं दुसरं चरण. काय भक्तीच्या त्या वाटा, 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 काय भक्तीच्या
सुजावा व्यासो बैठा बैठ जावा व्यासो बैठा बैठ जावा व्यासो बैठा बैठ जावा व्यासो बैठा काय भक्तीचा जावाना काय भक्तीचा जावाना काय भक्तीचा जावाना काय भक्तीचा जावाना विठाला विठाला तुकोबारायाने अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये पहिल्या चरणात हनुमानजीची शरणागती केली. शरण शरण हनुमंता. दररोज एवढा एक अभंग बोलावं बरं. जीवनामध्ये हनुमानजी भक्तीच्या वाटा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि जी व्यक्ती दररोज हनुमानजीची अशी शरणागती करून भक्तीच्या वाटा विचारेल ती व्यक्ती भक्तीपासून कधीच बाजूला जाणार नाही आणि भक्तीमध्ये वाटही चुकणार नाही आणि घसरणार नाही जीवनामध्ये. काही लोक भक्तीच्या वाटेने चालताना दिसतात पण जीवनात घसरून जातात. का घसरतात? तर त्यांना मार्गदर्शन करणारा वाटा दाखवणारा कोणी नाही. जीवनामध्ये वाट दाखवणारा पाहिजे. आजकाल फुकट रस्ता दाखवणारे दुर्मिळ झाले. हनुमानजी असे का फुकट भक्तीचे मार्ग दाखवणार आहे. तुकोबारायाने बोलावं काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. सुभट म्हणजे वीर. हनुमानजी तुम्ही महावीर आहात म्हणून मी तुम्हाला शरण आलोय. कृपा करून भक्तीच्या वाटा दाखवा. आता हनुमानजी आपल्याला भक्तीच्या वाटा दाखवणार आहेत. इथून पुढे हनुमानजीने कोणत्या भक्तीच्या वाटा दाखवल्या याविषयी आपल्याला चर्चा करायची. आधी एक गोष्टीची विनंती करणार आहे. कीर्तन करणं म्हणजे कुणाला तरी आडवं तिरपं बोलणं, कुणाला टोमणे मारणं. कीर्तन ही याची साधना नाही बरं का, लक्षात घ्या. म्हणून चुकीचा अर्थ कोणी घ्यायचा नाही. काही ठिकाणी लोक म्हणतात बाबाने आमच्या खूप धोपाटे टाकले. आता माझी तब्येत तरी आहे का धोपाटे टाकण्यासाठी? विठाला विठाला कीर्तन कुणाच्या मुखातलं ऐकावं यालाही शास्त्र आहे. मला माहित नाही, तुकोबारायांनी सांगितलं हरिदासा मुखे हरिकथा श्रवण तेथे पुण्य विशेषता. कीर्तन ऐकायचं असेल, हरिकथा ऐकायचं असेल तर ज्याचं कीर्तन आहे तो हरिदास असावा, त्या देवाचा दास असावा, तो पैशाचा दास नसावा. विठाला तो हरिदास आहे. हा, नाहीतर मग प्रतिष्ठेचा दास, पैशाचा दास, त्याचं कीर्तन ऐकून तेवढं पुण्य मिळणार नाही. विशेष तेथे पुण्य विशेषता, विशेष पुण्य मिळेल असं तुकोबाराय बोलतात. लक्षात घ्या. आणि म्हणून आपला विषय कुठे होता? मंडपातच होता. बरोबर आहे ना? तुकोबारायाने बोलावं काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. हनुमानजी आता भक्तीच्या वाटा दाखवणार आहेत. कोणत्या भक्तीच्या वाटा दाखवल्या बघा. रामायणामध्ये असा प्रसंग निर्माण झाला. काळ तोंड्या रावण जेव्हा सीतामाईची चोरी करून अशोकवनामध्ये हिंदुस्थानातून चोरी केली आणि लंकेमध्ये अशोकवनामध्ये नेऊन ठेवलं. आता पहिलं रामायण सांगत नाही, त्याच्या आधीचं. कारण आपल्याला पूर्ण रामायण आज ऐकायचं नाही किंवा बोलायचं नाही. फक्त हनुमानजीने कोणत्या भक्तीच्या वाटा दाखवल्या तेवढं बघायचं आहे. सीतामाईचा शोध घेण्यासाठी पूर्ण देशामध्ये, हिंदुस्थानामध्ये सुग्रीवजीच्या वानर सैन्याच्या तुकड्या पाठवण्यात आल्या. आपल्या देशाची संस्कृती अशी आहे का आपल्या देशामध्ये देव कार्य निवळ माणूसच करतो, निवळ नरच करतो असं नाही. तर आपल्या देशामध्ये त्रेतायुगामध्ये वानरांनी सुद्धा देवकार्य केलंय. विठाला विठाला देवकार्य रामप्रभूचं कार्य करायचं होतं. का रामप्रभूच्या धर्मपत्नी सीतामाईची चोरी झाली होती. सीतामाईचा शोध लागत नव्हता. माणसाने नाही शोध लावला, वानरांनी शोध लावला. म्हणजे वानर सुद्धा देवकार्यामध्ये इतके पुढे होते तर नरांनी मागे राहावं का? विठाला विठाला आपल्याला भक्तीच्या वाटा त्या बघायच्या आहे. कृपया चुकीचा अर्थ कोणी घ्यायचा नाही. विठाला विठाला आणि मग पुऱ्या हिंदुस्थानात शोध घेतला पण शोध लागला नाही. माझ्यासारखं असतं तर रामप्रभूला येऊन म्हटलं असतं, प्रभू कशाला एवढी डोकउठाणा करता, पुरा देश झुंडाळा तुमच्या बायकोसाठी, पण तुमची पत्नी आम्हाला दिसली नाही, तिचा शोध लागत नाही. तुम्ही कशाला जीव जाळताना आम्हालाही कशाला एवढं दमावता वानरांना, त्यापेक्षा घ्या ना दुसरी करून. माझ्यासारखं असतं असं बोल, प्रभू पुरा देश शोधला, पाय गुडघे पार असं आवाज करू लागले.
किती कार्य करावं तुमचं, किती करावं लागलं, एकट्याने रात्रभर विना वाजवायचा एकट्याने, प्रभू घ्या ना दुसरी करून असं म्हटलं असतं. पण हनुमानजीने इथं भक्तीची वाट दाखवली का जरी पुऱ्या देशामध्ये शोध घेऊन जर प्रभूचं कार्य पूर्ण झालं नाही तर देशामध्ये थांबायचं नाही आणि आपल्या स्वामीला शहाणपण शिकवायचं. आपण ज्याचे दास आहोत ना त्याला शहाणपण शिकवायचं नाही. हनुमानजीने भक्तिमार्ग दाखवला. विठाला विठाला. देशात शोध लागला नाही. माता सीतामाईचा शोध घेण्यासाठी लंकेमध्ये जायचं. लंका आणि हिंदुस्थान यांच्यामध्ये 100 योजनाचा अथांग सागर आहे, समुद्र आहे. 100 योजन म्हणजे 400 कोस बरं का बाबा, बबन बाबा, 400 कोसाचा समुद्र आहे. आणि सीतामाईच्या शोधासाठी अर्थात देवाचं कार्य करण्यासाठी हिंदुस्थानातून लंकेमध्ये जायचं आहे. बघा वानरांनी काय कार्य करून दाखवलं. निवळ देशातच कार्य नाही केलं प्रभूचं, तर प्रभूचं कार्य करण्यासाठी परदेशात सुद्धा जायला मागे पुढे त्यांनी पाहिलं नाही. वानरांनी, नरांनी पाहिलं पाहिजे का? विठाला विठाला. आणि मग बघा आता लंकेमध्ये जायचंय सीतामाईच्या शोधासाठी, देवकार्यासाठी. पूर्वीच्या काळी आपल्या देशामध्ये वनात राहणारे, पाला खाणारे, अशिक्षित असलेले, कोणत्या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये PhD, DLET, MPhil सर न झालेले वानर देव कार्यासाठी सगळे एकत्र येत होते. आणि आलेच कुठे? महेंद्रगिरी पर्वताच्या पायथ्याशी. सीतामाईच्या शोधासाठी लंकेत जायचं आहे ना, सर्व वानर महेंद्रगिरी पर्वताच्या पायथ्याशी एकत्र आले आणि विचार विमर्श करू लागले. देव कार्य करायचं असेल तर विचार विमर्श केला पाहिजे. वानरांनी एकत्र आले आणि विचार विमर्श सुरू केला. वानरांनी कधीच एकमेकांवर धावलेच नाही. वानर देवाच्या कार्यामध्ये, लक्षात घ्या, शांततेने विचार विमर्श करायचे. कुणाचा काय विचार आहे, कुणाचा काय विचार आहे असे मांडू लागले. मग जांबुवानजी बोलू लागले, हे बघा पोरांनो, 100 योजनाचा समुद्र उल्लंघन करून लंकेमध्ये जायचं आहे, देव कार्य करायचं आहे, सीतामाईचा शोध घ्यायचा आहे. कोण करू शकतो? पहिला योद्धा उठला. त्याने म्हणावं, मैं 40 योजन की छलांग लगा सकता हूं. आमचे तात्या म्हणतील, तुला सांगितले ना इंग्रजी बोलत जाऊ नको, हिंदी बोलत जाऊ नको. तरी मी आज खूप कंट्रोल करतोय, बोलतच नाही, मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करतोय, लक्षात घ्या. आणि मलाही शोक नाही हिंदी इंग्रजी बोलण्याचा, पण तो परमात्मामध्ये टाकून देतो. विठाला विठाला. लक्षात घ्या, पहिला योद्धा उठला. त्याने म्हणावं, मी 40 योजनाचं उड्डाण करू शकतो. खाली बसला. दुसरा 50, 60, 70 खाली बसला. कारण उड्डाण किती व्हायला पाहिजे होतं? 100 योजनाचं उड्डाण. शेवटी सर्वात वयोवृद्ध असलेले जांबुवानजी म्हणजे रामायणातले सर्वात वयोवृद्ध, आताच्या काही लोकांच्या भाषेमध्ये सगळ्यात जुना म्हातारा, म्हणजे जांबुवानजीने म्हणावं, हे बघा बाळांनो, अब तो मैं बुढा बन चुका हूं. मी आता म्हातारा झालोय. त्यात स्वर्गामध्ये गेलो युद्धासाठी, तेव्हा माझे गुडघे वाकले. तरी सुद्धा मी 96 योजनाचं उड्डाण करू शकतो, पण मी करणार नाही. का? उड्डाण झालं पाहिजे 100 योजनाचं, तर लंकेमध्ये उडी जाईल. माझ्यामध्ये क्षमता आहे 96 योजनाचं उड्डाण करण्याची. म्हणून मी आता म्हातारपणी हा ॲडव्हान्सपणा करणार. कसला? उड्डाण करण्याचा. पण मला खात्री माझ्या हनुमानजीची का हे कार्य फक्त माझे हनुमानजीच करू शकतील. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन, केले लंकेचे शोधन, केले लंकेचे शोधन. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन, केले लंकेचे शोधन, केले लंकेचे जांबुवानजी बोलताय बाकीच्या वानरांना. जांबुवानजी बोलायला लागल्यावर एकही बडबड करीत नव्हतं मध्ये. वयोवृद्ध व्यक्ती सर्वात, एक व्यक्ती बोलते ना, बाकीच्या मध्ये डाच घालायचं नाही. वानर शिकवतात नरांना. विठाला. रामायण वाचायचं, रामायण ऐकायचं म्हणजे नेमकं काय? कीर्तन ऐकायचं म्हणजे नेमकं काय? कथा ऐकायचं म्हणजे नेमकं काय? प्रभूचं चरित्र ऐकायचं, हनुमानजीचं ऐकायचं म्हणजे नेमकं काय? त्यांनी आपल्याला कोणता बोध दिला, त्या कथेतून तो बोध घ्यायचा आणि त्या बोधावर आपण जगण्याचा प्रयत्न करायचा. लक्षात घ्या मंडळी. जांबुवानजी बोलू लागले, माझ्यामध्ये 96 योजनाचं उड्डाण करण्याची क्षमता आहे, पण मी करणार नाही.
कारण मी जर आता 100 योजनाचं उड्डाण करण्याची क्षमता नसताना जर मी ॲडव्हान्सपणा केला हवायामध्ये तर माझी उडी कुठे पडेल? समुद्रामध्ये पडेल. रामप्रभू इकडे शिबिरात आहेत, सीतामाई न जाणं कुठेही माहीत नाही, माझे बायका पोरं घरी आहेत, आणि मी जर आता हा ॲडव्हान्सपणा केला तर माझी उडी समुद्रात पडेल आणि समुद्रामध्ये मी गटांगळ्या खाऊन मेल्याशिवाय राहणार. त्यापेक्षा मी ह्या वयात आता ॲडव्हान्सपणा करत, पण मला खात्री आहे का माझे हनुमानजीच फक्त हे कार्य करू शकतात. म्हणून मी माझ्या हनुमानजीचा नॉमिनेशन फॉर्म भरतो. ज्या मुलांजीने हनुमानजीचा नॉमिनेशन फॉर्म भरला, नामांकन भरलं, कशासाठी? प्रभूचं कार्य करण्यासाठी, सीतामाईच्या शोधासाठी, लंकेत जाण्यासाठी. बाकीच्या वानरांनी टाळ्या वाजून अनुमोदन दिलं. कारण त्यांना माहित होतं हनुमानजीच करू शकतात. आणि हनुमानजीला जेव्हा कळलं का प्रभूचं कार्य करण्याचं, प्रभूचं कार्य मोठं भाग्याने माझ्या वाट्याला आलंय, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे आनंद झाला, अत्यानंद झाला. आणि लंकेमध्ये जाण्यासाठी महेंद्रगिरी पर्वतावर गेले. पर्वतावर उड्डाण करायचं आहे तर लंकेमध्ये उडी गेली पाहिजे. विचार केला, हे सामान्य कार्य नाही. 400 कोस एका उडीमध्ये अंतर पार करायचं आहे. खाली सागर आहे, त्यामध्ये पडलं तर वाईट आहे, म्हणून पाण्यामध्ये पडता कामा नाही. लंकेमध्ये जाऊन उडी पडली पाहिजे. पण हे सामर्थ्य आपल्याला कसं प्राप्त होईल? हे सामर्थ्य देणारं कोणतं साधन आहे? हनुमानजीला माहित होतं का फक्त प्रभूच्या नामामध्येच हे सामर्थ्य आहे, का कोणतंही अशक्य असलेलं कार्य माणूस शक्य करू शकतो. प्रभूच्या नामामध्ये हे बळ आहे, त्यामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून हनुमानजी महेंद्रगिरी पर्वतावर गेले. बरं का ऑपरेटर दादा, आता उडी घ्यायची जरा, हा कुछ मिक्स करणार होगा. महेंद्रगिरी पर्वतावर गेले आणि रामनामाचा जय जयकार केला. हनुमानजी बोलताय, जय श्रीराम. रामनामाचा जय जयकार केला हनुमानजीने. आणि हनुमानजी रामनामाचा जय जयकार करत करत लंकेच्या दिशेने जात आहे. तुम्ही आम्ही सुद्धा करूया. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय राम, राम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, राम जय राम, जय जय राम, श्रीराम 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 जय राम, जय जय राम, श्रीरामचंद्र भगवान की जय, बजरंग बली की जय. सर्वांनी जय जयकार करायचा. हा, आणि रामप्रभूचं आता भजन करायला सुद्धा कंटाळा करायचा नाही. भजनानेच देव मिळणार आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी बोलव, तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. सावतबांनी बोललाय, सावता म्हणे भजन करावे देवाचे, देवाचं भजन करावं. हनुमानजी रामनामाचा जय जयकार करत करत लंकेच्या दिशेने जात आहे. तितक्यात सागराने विचार केला. आपल्या देशात पूर्वीच्या काळी सागर म्हणजे समुद्र सुद्धा देवकार्यामध्ये मदत करत होता. सागराने विचार केला, हनुमानजी एकटे सीतामाईच्या शोधासाठी देवकार्यासाठी अर्थात लंकेमध्ये जात आहे. आपण सुद्धा निवळ बघ्याची भूमिका का घेता कामा नये, तर आपण सुद्धा त्यांना मदत केली पाहिजे देवकार्यामध्ये. कारण एक एका साह्य करू अवघे दरो सुपंथ. आणि म्हणून सागराने मैनांद्री पर्वताला सांगितलं, हे मैनांद्री, अरे हनुमानजी देव कार्य करण्यासाठी लंकेत जात आहे आणि तू निवळ त्यांच्याकडे भेटी 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 पाहतोय. कुछ तो शरम कर. अरे एखादा हरिभक्त जर देव कार्य करण्यासाठी लंकेत जात असेल तर बाकीच्यांनी सुद्धा त्याला मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. सागराने मैनांद्री पर्वताला सांगितलं आणि मैनांद्री हनुमानजीला विश्रांती देण्यासाठी मदत करण्यासाठी पाण्यातून वरती निघाला. आणि मैनांद्री जेव्हा पाण्यातून वरती निघाले हे जेव्हा हनुमानजीने बघितलं, विचार केला, हा माझ्या देवकार्यामध्ये अडथळा आणतोय. हनुमानजी त्याही पेक्षा जास्त उंचीवरून लंकेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत आहे. मैनांद्री पुन्हा उंच वाढतोय, पुन्हा हनुमानजी त्याच्या उंचीपेक्षा जास्त उंचीवरून लंकेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करताय. मैनांद्रीने विचार केला, हनुमानजीच्या मुखात राम नाम असल्यामुळे
रामप्रभूचं कार्य करत असताना हनुमानजीला जांभळ्या येत नाही, हनुमानजीचे गुडघे ठणठण करत नाही, हनुमानजीचं कंबर दुखत नाही, हनुमानजीची मानपाट हे करत नाही. हनुमानजीच्या जीवनामध्ये असं काही नाही. हनुमानजीला कंटाळाच येत नाही देवकार्याचा. का तर त्यांच्या मुखामध्ये राम नाम आहे. हनुमानजीला विश्रांतीची गरज नाही, पण माझ्या उद्धारासाठी हनुमानजीच्या चरणाचा स्पर्श मला झाला पाहिजे. पूर्वीच्या काळी आपल्या देशामध्ये पर्वतांना सुद्धा कळत होतं का संतांच्या चरणाचा रज आपल्याला लागलं पाहिजे. कारण संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडे, सुख घडोघडी वाढू लागे. संत चरण रज सहज जरी लागलं तर वासनेचं बीज जळून जातं. वासनेचं बीज जळालं का मग राम नामाविषयी आवड निर्माण होते. जोपर्यंत वासनेचं बीज जळत नाही तोपर्यंत माणसाकडनं राम नाम घेणं शक्य नाही. विठाला विठाला म्हणून मैनादी पर्वताने हनुमानजीला विनंती केली, हनुमानजी राम कार्यामध्ये तुम्हाला विश्रांतीची आवश्यकता नाही, कारण तुमच्या मुखामध्ये रामनाम आहे. पण माझ्या उद्धारासाठी तुम्ही मला तुमच्या चरणांचा स्पर्श माझ्या मस्तकाला केला. हनुमानजीने तेच केलं. प्रभूचं कार्य करायला जातोय ना, पण एखाद्याचा जर उद्धार होत असेल तर त्याला आपल्या चरणांचं दर्शन दिलं पाहिजे, स्पर्श केला पाहिजे. म्हणून त्याच्या मस्तकाला चरणांचा स्पर्श केला आणि पुन्हा लंकेच्या दिशेने श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम. समुद्रावरून आकाश मार्गाने रामनामाचा जय जयकार करत लंकेच्या दिशेने जात आहे. तितक्या सुरसा आडवा आली आणि सुरसा हनुमानजीला म्हणू लागले, हे हनुमान, हनुमान देख, अब तो मेरे शिकंजे में आ गया है, अब तुझे कोई नहीं बचा सकता, अब मरने के लिए तैयार हो जा हनुमान, अब मैं तुझे खा जाऊंगी. कोण बोलतंय? ती सुरसा बोलते. हनुमानजीने केलं काय माहिती का? त्या सुरसेने जेव्हा आपला जबडा वाचला हनुमानजीला खाण्यासाठी, हनुमानजीने सूक्ष्म रूप धारण केलं, पोटात गेले, पोट फाडलं आणि पुन्हा लंकेच्या दिशेने श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीरामचंद्र भगवान की जय, बजरंग बली की जय. अशा प्रकारे सुरसाही मारली आणि हनुमानजी राम नाम घेत घेत अर्थात लंकेमध्ये गेले. आता एका उड्डाणामध्ये 400 कोसाचं अंतर हनुमानजीने पार केलं. जे कोणीही करू शकत नाही ते कार्य हनुमानजीने करून दाखवलं. पण कशाच्या बळावर हे मलाही माहिती नाही. ज्यांना माहित आहे त्यांना विचारूया. तुलसीदासांना माहित आहे, तुलसीदासजीने बोलावं. हनुमानजीने जेव्हा इथे महेंद्रगिरी पर्वतावर उड्डाण केलं तेव्हा आपल्या मुखामध्ये काय ठेवलं होतं? तुलसीदासांनी सांगितलंय हनुमान चालीसेमध्ये, प्रभु मुद्रे का मेले मुख माही, जलदे दुर्गम काज जगत के, जय 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 हनुमान गोसाई, गुरुदेव राम जय राम जय राम जय राम, राम जय राम जय राम जय राम. मला माहित नाही, ज्यांना माहित त्यांना विचारा. तुलसीदासांनी हनुमान चालिसेमध्ये बोललंय, प्रभु मुद्रिका मेली मुखमाई. प्रभु मुद्रिका राम नामाची अंगठी मेली मुखमाई, आपल्या मुखामध्ये घेतली आणि जलधी लांब गए. जलधी म्हणजे समुद्र, लांब गए म्हणजे उल्लंघन करून गेले, ओलांडून गेले.
अचरज नाही. दुसरं कोणीही करू शकत नव्हतं ते कार्य हनुमानजीने करून दाखवलं. पण कशाच्या बळावर? जगद्गुरु तुकोबराय सुद्धा सांगतात, नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले. जगद्गुरु तुकोबराय सांगता हनुमानजीने एवढं मोठं जे कार्य केलं का जे कोणीही करू शकत नाही. कशाच्या बळावर? नाम चांगले चांगले. प्रभूचं जे नाम आहे जे चांगलं आहे त्या नामाच्या बळावर द्रोणागिरी नवे नवे जाळलेली लंका. कशाच्या बळावर? सगळं त्याच्याच बळावर, नामाच्याच बळावर. हनुमानजीने इथे कोणता भक्ती मार्ग दाखवला? आपण कोणत्या विषयाचं चिंतन करतोय? काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सोबत. हनुमानजी आम्हाला भक्ती मार्ग दाखवा. आता हनुमानजीने इथे कोणती भक्तीची वाट दाखवली? कोणता भक्तीचा मार्ग दाखवला? हनुमानजी हा भक्तीचा मार्ग, ही भक्तीची वाट इथे दाखवता का तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणतंही अशक्य कार्य जरी शक्य करायचं असेल, कितीही अवघड कार्य सोपं करायचं असेल, नवे नवे भवसागरातून मायेच्या पलीकडे पैर तीराला स्वतःच्या स्वरूपापर्यंत जरी पोहोचायचं असेल, दुसरं कोणत्याही साधनाचा अंगीकार तुम्ही करू नका. तर हे सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे ते फक्त प्रभूचं नाम, ते आपल्या मुखामध्ये असू द्या. हा भक्ती मार्ग हनुमानजी दाखवतात. विठ्ठला रस्त्यामध्ये गेल्यानंतर भक्तीचा मार्ग, भक्तीच्या वाटा कळताय ना? कोणती भक्तीची वाट दाखवली? का आपल्या मुखामध्ये सतत प्रभूचं नाम असू द्या. जर असेल तर कोणतंही कार्य आपल्याला अवघड नाही, अशक्य नाही. प्रत्येक कार्य नियोजित वेळेमध्ये सिद्धीला जाईल, पूर्णत्वाला जाईल. पण त्यासाठी आपल्याला मुखामध्ये प्रभूचं नाम असू द्यावं लागेल. हा भक्ती मार्ग हनुमानजी दाखवता. तिथे गेल्यानंतर केलं काय? तर सूक्ष्म रूप धरी शेई दिखावा, विकट रूप धरी लंक जरावा. तुलसीदासजी हनुमान चालिसेत वर्णन करता सूक्ष्म रूप धारण केलं आणि सीतामाईचा शोध घेतला. फार मोठी कथा आहे. सीता हनुमानजीला नावीला जाणे, रात्रीच्या वेळेस राक्षसांच्या बेडरूम मधून जावं लागलं. कुणाच्या बेडरूम मध्ये दिवसा जाऊ नये, तर रात्री जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. फार मोठा दोष लागतो. हनुमानजीला सीतामाईचा का शोध घेण्यासाठी, प्रभूचं कार्य करण्यासाठी नावीला जाणे, राक्षसांच्या बेडरूम मधून रात्रीच्या वेळेस जावं लागलं. आदर्श असलेलं दृश्य नावीला जाणे डोळ्यांना बघायला मिळालं. पण हनुमानजी असे महावीर होते, सामान्य माणूस निर्जीव चित्र पाहून बिघडतो. पण हनुमानजीने हा भक्ती मार्ग दाखवला का देव कार्य करत असताना राक्षस राक्षसींचा एकांत नावीला जाणे डोळ्यांना दिसला, बघितला नाही त्यांनी, दिसला. पण हनुमानजी महावीर होते. हनुमानजीला जसं रामदूत म्हणतात ना, तसं हनुमानजीला महावीर म्हणतात. का महावीर म्हणतात? कारण हनुमानजी जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम श्लोकच आहे हनुमानजीचा, सर्वांचा पाठ आहे. हनुमानजी जितेंद्रिय होते. राक्षस राक्षसींचा एकांत बघितला तरी सुद्धा अंतःकरणामध्ये काम विकार निर्माण झाला नाही, होऊ देऊ नये. हा भक्ती मार्ग हनुमानजी दाखवतात. विठ्ठला अशोकवाटिकेमध्ये गेले, ज्या झाडाखाली सीतामाई सतत रामप्रभूचा धावा करत होते. प्रभूच्या विरहित सीतामाईचं जीवन जगणं अवघड झालेलं, विरह अवस्था व्याकुळ झालेली. सीतामाईने सतत गावं, हे रे रे माझ्या रामा, हे रे रे माझ्या
होते रे रे माझ्या रामा मनमोहना मेघश्यामा. आणि ती विरहावस्था हनुमानजीने बघितली आणि टन दिशी झाडावरून खाली उडी मारली आणि सीतामाईच्या पुढे मोठं अंगण घातलं. मा, यू आर माय मदर, तुम तो मेरी माँ हो. रडू नकोस आई, रडू नकोस. प्रभूला भेटायचं आहे ना, तुला भेटायचं आहे ना. का रडतेस सांग ना, का रडतेस. सीतामाईने म्हणावं रडू नको तर काय करू, किती दिवस झाले प्रभूची भेट नाही आणि त्यांच्याशिवाय मी जगू शकत नाही. आय कांट लिव्ह विदाउट हिम. त्यांच्याशिवाय नाही जगू शकत नाही. मा, भेटायचंय. सीतामाईने म्हणावं हा भेटायचंय, पण भेटत नाही ना. सांगा ना मला, टेल मी प्लीज, बता दीजिए मुझे कब मिलेगा मेरा राम. माझे प्रभू कधी येतील सांगा ना मला. कधी भेटेला मामा रघुपती मजला सांगा बा मारुती. सीतामाईने विनंती केली, हनुमानजी मारुती तुम्ही सांगा ना मला, माझे रघुपती कधी येतील आणि कधी मला भेटतील मला सांगा ना. विरहावस्था बघितली ना हनुमानजीने म्हणावं मा, तुला भेटायचंय, प्रभूला भेटायचंय, तू तर माझी आई आहेस. हा, मेरे कंधे पे बैठ जा. मा, माझ्या खांद्यावर बस. ब्रह्मचारी असलेले हनुमानजी पण स्त्री असलेल्या सीतामाईला खांद्यावर घ्यायला तयार आहेत. पती पत्नीची भेट पुन्हा घडून देण्यासाठी जर एखादी स्त्री जर रामाची सीता बनणार असेल तर हनुमानजी तिच्यासाठी लंकेत यायला तयार आहेत. हनुमानजी तिला खांद्यावर घ्यायला तयार आहे. जर एखादी स्त्री जर रामाची सीता बनत असेल तर लक्षात घ्या, विठाला विठाला हनुमानजीने म्हणावं माझ्या खांद्यावर बस, मी तुला क्षणार्धात प्रभूची भेट घडून देतो. सीतामाईने म्हणावं ना 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 हनुमान जी, आई कांट डू इट, मैं ऐसा नहीं कर सकती, मी असं नाही करू शकत. आई कांट कम विथ यू, मैं तुम्हारे साथ नहीं आ सकती, नाही येऊ शकत मी तुमच्या बरोबर. शेवटी हनुमानजी हट्टाला पेटले, मा तू येऊ शकते, मी ब्रह्मचारी आहे. इतका ब्रह्मचारी का सांगू का, रामायणात जसं लिहिलंय तसं सांगतोय. हनुमानजीने सीतामाईला म्हणावं मा, मला भगवंताने गर्भातच सोन्याची लंगोटी दिली आहे. माझं लिंग दर्शन माझ्या आईला सुद्धा नाही अंजनी मातेला, असं मी ब्रह्मचारी आहे आणि तू माझ्याबरोबर येऊ शकते. सीतामाईने म्हणावं नाही हनुमानजी, मी मला माझ्या प्रभूला भेटायचंय पण मी तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. आता कोणता संदेश द्यायचा होता हे फार कोड आहे. तिकडे आपल्याला जास्त वेळ देता येणार आहे, पुढे फार मोठ्या उड्या घ्यायच्या, लक्षात घ्या. हनुमानजीने म्हणावं आता सीतामाईचा शोध लागला, देव कार्य पूर्ण झालं इथे बरं का. आणि मग हनुमानजीने म्हणावं मा, मुझे भूक लगी है, मला भूक लागली आई, भूक. हिंदुस्थानातून उडी घेतली, लंकेमध्ये एका उड्डाणात गेले, रात्रंदिवस सीतामाईचा शोध घेतला, लंकेमध्ये गेले, अर्थात तिथं अशोकवनामध्ये गेले, सीतामाईचा शोध लागला. तोपर्यंत हनुमानजी काही फराळ मेरा, काही नाश्ता पाणी, काही आहे का नाही असं हनुमानजीने विचारलं नाही. भक्तीचा मार्ग दाखवला हनुमानजीने, भक्तीचा मार्ग दाखवला का जोपर्यंत आपल्या प्रभूचं कार्य सिद्धीला जात नाही तोपर्यंत भोजनाची चिंता जास्त करायची नाही, भजन जास्त करायचं. विठाला विठाला भोजन मागितलं, सीतामाईने आपला चुडामणी काढून दिला आणि हनुमानजी तुम्हाला भूक लागली ना, जा हाटामध्ये बाजारात जा, माझा चुडामणी द्या आणि पाहिजे ते खा. हनुमानजीने म्हणावं मा, आम्ही हरिभक्ती परायण मंडळी, असं उघड्यावरचं हजारो माश्या बसलेल्या ज्याच्यावर, हजारो लोकांची दृष्टी ज्याच्यावर पडलेली ती आम्ही खात, त्यातली त्यात आम्ही मीठ टाकलेलं अन्न खात. भावार्थ रामायणात लिहिलंय एकनाथ महाराजांनी, तुम्ही माणसं किती मीठ टाकून खाता आणि मग अल्पायुष्य ठरता. माणूस जितका मीठ जास्त खाईल तितकं त्याचं आयुष्य होणं होतं लवकर. विठाला विठाला म्हणावं आम्ही वानर मीठ खात नाही, लक्षात घ्या. आम्ही उघड्यावरचं खात, आम्ही हॉटेलातलं खात. कोण बोललंय? हनुमानजी बोलतात सीतावर. हॉटेल म्हणजे हाटातलं, हाट शब्द आलाय रामायणामध्ये. आम्ही हाटातलं खात नाही. भक्ती मार्ग दाखवला. आपल्याला जर आपली बुद्धी भ्रष्ट होऊ नये असं वाटत असेल, दुर्बुद्धी मनामध्ये निर्माण होऊ नये असं वाटत असेल तर हनुमानजी काय भक्तीच्या त्या वाटा, कोणती वाट दाखवली? खायचंच असेल ना,
आपल्या सुविध सुशील सुसंस्कृत असलेल्या आईने बनवलेलं खावं, पत्नीने बनवलेलं खावं, बहिणीने बनवलेलं खावं, पण कुठलंही कोणाच्या हातचं उघड्यावरचं लाखो माच्या बसलेलं खाऊ नये. हा भक्तिमार्ग हनुमानजी दाखवतात. विठाला त्यानंतर हनुमानजीने ते विध्वंस केला, वनाचा विध्वंस केला. त्यानंतर बनकर मारले, अखया कुमार मारला, रावणाच्या त्या सभेमध्ये गेले. लक्षात घ्या, ब्रह्मपाशामध्ये अडकून घेण्याचं निमित्त केलं, सभेमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर रावणाची दाढी जाळली. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, रावणाची दाढी जाळली, लंका जाळली आणि हनुमानजी पुन्हा हिंदुस्थानामध्ये रामप्रभू जवळ आले आणि प्रभूच्या चरणाला लोटांगण घातलं. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपदे. लोटांगण घातलं. रामप्रभूने हनुमानजीला दोन्ही हाताने उचललं, आलिंगन दिलं. हनुमान आ गए तुम? आ गए स्वामी, मैं आ गया, आ गया मैं. कहाँ गए थे? लंका में स्वामी. क्या किया? काय केलं? कुछ नाही स्वामी. हनुमानजी एक शब्द बोलत नाही. हनुमानजी लंकेत गेले, सीतामाईचा शोध घेतला, बनकर मारले, अखया कुमार मारला, रावणाची दाढी जाळली, लंका जाळली, एवढंही कार्य केलं हनुमानजीने. पण हनुमानजी एक शब्द बोलायला तयार नाही, एक शब्द नाही. शेवटी ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवाने ते रामायण तिथे लिहिलं का हनुमानजीने लंकेत गेल्यानंतर काय काय देव कार्य केलं, काय काय पराक्रम केले, हे ब्रह्माजीने लिहून वाचून दाखवलं. पण हनुमानजीने मुखातून एक शब्द सुद्धा काढला. इथं हनुमानजी भक्तीची वाट दाखवतात तुम्ही आम्हाला का आपण कितीही देव कार्य केलं तरी काही माहिती का तुम्हाला? बऱ्याच ठिकाणी गेलो ना चहा पाण्याला, आम्हाला विचारावं लागत नाही तुम्ही काय काय केलं ते. अध्याय आपोआप सुरू होऊन जातात त्यांचे. आम्हाला ऐकून ऐकून कंटाळ येतो, पण त्यांचे अध्याय संपत काय काय केलं त्यांनी पराक्रम या न विचारता सांगता. हनुमानजीने हा भक्ती मार्ग दाखवला, वाट दाखवली का आपण कितीही प्रभूचं कार्य केलं तरी सुद्धा आपल्या मुखातून त्याची वाच्यता करायची नाही. आपली स्वतःची कीर्ती आपण कानाने ऐकायची नाही आणि गायची सुद्धा नाही. फक्त प्रभूची सेवा करायची. सेवेमध्ये सामर्थ्य अर्थात फक्त सेवा करायची आणि ती सेवा जगापुढे तिची वाच्यता करायची नाही. दुर्दैवाने उद्याची कीर्तन सेवा सकाळची इथं, उद्या संध्याकाळची. म्हणजे मला व्हॉट्सअपला मी मेसेज बघायला मला वेळ नसतो, पण एखाद्या वेळेस जर पोरांनी दाखवलं ना त्याच्यामध्ये काही लोकांचं बघायला मिळतं. कुणाची निंदा करत नाही मी. विठाला विठाला भक्ती मार्ग दाखवतात. प्रभूचं कार्य करत जावं पण आपल्या मुखाने वाच्यता करू नये. जगापुढे ते मांडू नये. जर मांडलं तर लक्षात घ्या तो दंभ ठरतो. हा दंभ हा दोष आहे. बघा शेतकरी वर्ग आहे, आपण पेरणी करतो कशासाठी? पीक येण्यासाठी. पेरणी केली आणि ते जर मागून झाकलं नाही, रया घेणं बोलतात ना शेतकरी, किंवा काहीतरी लोड फिरवणं, ते जर झाकलं नाही तर कावळे म्हणा असे पक्षी ते खाऊन जातात. शहाणा शेतकरी ते उघडं ठेवतो का झाकतो? पेरलेलं झाकतो का उघडं ठेवतो? झाकतो. कारण झाकलं तरच त्याला पीक व्यवस्थित येणार आहे. ते व्यवस्थित उगेल आणि पीक त्याला व्यवस्थित येईल. उघडं ठेवलं तर लोक खाऊ म्हणजे पक्षी वगैरे खाऊन जातील. ज्याला व्यवस्थित पीक यावं जीवनात असं वाटत असेल त्याने झाकावं. इतरांनी किती बडबड करून उघडं केलं तरी चालेल. विठाला विठाला. हनुमानजीने झाकलं, हनुमानजीने उघडं केलं नाही. लक्षात घ्या. पुन्हा आता रामप्रभू जवळ आले. आता सीतामाईचा शोध लागला, पण आता सीतामाईला सोडवण्यासाठी लंकेत जायचंय. कोट्यानुकोटी वानर सैन्य लंकेमध्ये न्यायचंय. पण त्यासाठी पूल बांधायचा आहे. 100 योजन 400 कोसाचं अंतर आहे. वानर सैन्य न्यायचंय रावण मारण्यासाठी, सीतामाईला सोडवण्यासाठी पूल बांधायचा आहे. मग आता पुन्हा वानर सैन्य एकत्र आलं. वानर सैन्य पुन्हा पूल बांधण्यासाठी एकत्र आलं आणि विचार विमर्श करू लागलं का कोण पुलाचं बांधकाम करू शकतो? नळ महाराज म्हणजे नळ नावाचा वानर. त्यांना ऋषींचा शाप होता का यांच्या हातून पाण्यात दगड बुडणार नाही तर पाण्यात दगड तरंगतील. आणि म्हणून त्या नळ महाराजांना जेव्हा कळलं का रामप्रभूचं कार्य अर्थात सीतामाईला सोडवण्यासाठी, रावण मारण्यासाठी रामप्रभूचं कार्य
माझ्या वाट्याला आलंय. अर्थात या समुद्रावर सेतूचं बांधकाम, पुलाचं बांधकाम फक्त मीच करू शकतो. माझ्याशिवाय पुलाचं बांधकाम कोणी करू शकणार नाही. छातीने मूळ पोझिशन सोडली, शर्टचे बटन तुटून पडले. प्रभूच्या चरणांचा विसर पडला. प्रभूच्या नामाचा विसर पडला. कोट्यानुकोटी वानर सैन्य पर्वत शिखर देण्यासाठी हाताखाली तयार आहे, तिथं घेऊन तयार आहे. पण प्रभूचा विसर पडला. अहंता झाली. मीच करू शकतो. माझ्याशिवाय नन कॅन डू विथआउट मी, ओनली आय कॅन डू इट. मीच करू शकतो. आणि देवाला असं आहे, तिळ मात्र जरी होया अभिमान. देव प्रत्येकाची जिरवल्याशिवाय राहत नाही. तिथं मी का असा, मला जर अभिमान झाला ना, मोठमोठ्यांची जिरवली, कोणाला सोडलं नाही देवाने. तिळभर अभिमान असेल ना दे भक्ताच्या ठिकाणी, देवाला तो मेरू पर्वतासारखा भार वाटतो. नळ महाराजांच्या तो छातीने मूळ पोझिशन जोडली, शर्टची बटन तुटून पडली. हा, इलेक्ट्रॉनिक मीडिया आमंत्रित केली. हा, उद्या ब्रेकिंग न्यूज आली पाहिजे. नळ महाराज एवढं पुलाचं बांधकाम केलं, ब्रेकिंग न्यूज. लक्षात घ्या, प्रभूच्या चरणांचा नामाचा विसर पडला. दगड टाकला तसा समुद्राच्या तळाला गेला. मिस कॉल नाही, लँडलाईनचे फोन नाही, व्हॉट्सअपची चॅटिंग नाही, कुछ नाही. दिवसभर थकले, एक दगड तरला नाही, भामटे झाले. पण संध्याकाळी रामप्रभूकडे आले. प्रभू काय करा, दिवसभर थकलो, एक दगड तरला नाही, टाकावं तो समुद्राच्या तळाला जातोय, क्या करना होगा. रामप्रभूने म्हणावं, नळ महाराज, पुलाचं बांधकाम व्हावं, देव कार्य व्हावं असं वाटत असेल ना, तर जा मेरे हनुमान जी के पास, माझ्या हनुमानजीकडे जा. माझे हनुमानजी तुम्हाला मार्ग दाखवतील, कोणते दगड तरतील, कसे तरतील. हा, सर्व वानर सैन्य हनुमानजीकडे गेलं. भावार्थ रामायणात एकनाथ महाराजांनी लिहिलंय तसं सांगतोय. आणि हनुमानजीला नमस्कार केला आणि हनुमानजीला विनंती केली. नळ महाराजांनी, नळ महाराज, हनुमानजी तुम्ही तर फार श्रेष्ठ आहात, बुद्धिमताम वरिष्ठम, सर्व बुद्धिवाद्यांमध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात, वरिष्ठ आहात. कृपा करून सांगा, प्रभूचं कार्य पूर्णत्वास गेलं पाहिजे, सेतूचं बांधकाम झालं पाहिजे, कोट्यानुकोटी वानर सैन्य लंकेमध्ये न्यायचं आहे, दगड कसे तरतील, कोणते तरतील सांगा, पुलाचं बांधकाम कसं होईल सांगा. हनुमानजीने म्हणावं, बास बढाई जरा. असं हनुमानजीने बोले, असं बाबा बोललं तुम्हाला, बास वाढवा असं. नळ महाराजांना हनुमानजीने म्हणावं, नळ महाराज, आधी आपली छाती मूळ पोझिशनला आणा, शर्टची बटन जिथं होती ना तिथे लावा. देव कार्यामध्ये अभिमान करायचा, गर्व करायचा, करणारा मी आहे असं म्हणायचं नाही. निमित्ताचा धनी कैलासे प्राणी, आपण निमित्त मात्र आहोत, करणारा प्रभू आहे, हे सामर्थ्य त्याचं आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. म्हणून देवाचं नाम घेऊन दगड टाका, आणि कोणतेही नको टाकू, तेच दगड तरतील, तेच टाका. कोणते? जे राम नामांकित आहेत. कळती ना भाषा? जे राम नामांकित आहेत आणि जे राम चरणांकित आहेत. अर्थात ज्या दगडांनी राम नामाचा आश्रय केलाय आणि ज्या दगडांनी राम चरणांचा आश्रय केलाय, असे उत्तर दिशेचे पर्वत शिखर राम नामांकित, राम चरणांकित आणा, राम नाम घेऊन टाका. नाही तरले तर मला मिस कॉल द्या. कोण बोललंय? हनुमानजी बोलले. नळ महाराजांनी तसंच केलं. उत्तर दिशेचे राम नामांकित, राम चरणांकित दगड आणले, राम नाम घेऊन टाकल्या बरोबर तरले दगड. लक्षात घ्या, पहिल्या दिवशी 14 योजन सेतूचं बांधकाम झालं पुलाचं, दुसऱ्या दिवशी 26 योजनाचं बांधकाम झालं. रामप्रभू विचार करू लागले रात्री, असं जर सरकारी नियमाने काम चाललं, वर्क इन प्रोग्रेस, कार्य प्रगती पथावर आहे, पण पूर्णत्वास किती वर्षात होईल हे काही सांगता येत, किती दिवसात पूर्ण होईल हे सांगता येत. तर कधी पुलाचं बांधकाम पूर्ण होणार, कधी लंकेमध्ये जाणार, कधी रावण मारणार आणि कधी माझी सीता सोडवणार. रामप्रभू चिंता करू लागले. आपल्या स्वामीची चिंता हनुमानजीने ओळखली. हनुमानजीने विचार केला, यांच्या नादी लागून प्रभूचं कार्य पूर्ण होणार. पहाटेच उठले हनुमानजी आणि ज्या नामामध्ये हे ताकद आहे ते प्रभूचं नाम घ्यायला सुरुवात केली. उत्तर दिशेला गेले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम,
दिशेला गेले आणि 7 योजन आकारमानाचे 7 पर्वत. 1 योजन म्हणजे 4 कोस. 7 चोक भूषण 28. त्याच्यात नको 7 चोक 28 योजन आकारमानाचा 1 पर्वत. असे 7 पर्वत. किती? 7. 28 योजन आकारमानाचा 1 पर्वत आणि असे 7 पर्वत हनुमानजीने सूर्योदयाच्या आधी पहाटे रामनामाच्या बळावर एकट्याने एकाच वेळेस आणले. हनुवटीवर ठेवला, पुच्छाच्या आवर्तात ठेवला, काखेत घेतले, हातावर घेतले, त्याच्यानंतर मानेवर घेतले, पाठीवर. असे 7 पर्वत 7 योजन आकारमानाचे हनुमानजीने एकट्याने सूर्योदयाच्या आत आणले. राम नाम घेऊन त्या समुद्रामध्ये टाकले. 7 गुणिले 7 किती रे बाळा? विठाला 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 7 गुणिले 7 49 योजन सेतूचं पुलाचं बांधकाम हनुमानजीने सूर्योदयाच्या आत एकट्यानेच पूर्ण केलं. आणि पूर्ण करून हनुमानजी शिबिराकडे येत होते. बाकीचे वानर काही डब्याला चालले होते, काही ब्रश करत होते आणि चर्चा सुरू झाली वानरांमध्ये. ज्या अर्थी हनुमानजीने एकट्याने एवढं कार्य पूर्ण केलं, 49 योजन सेतू बांधला, सूर्योदयाच्या आज पहाटे बांधला, एकट्यानेच बांधला. याचा अर्थ निश्चित काम निकृष्ट दर्जाचं झालं असेल आणि काहीतरी भ्रष्टाचार, निश्चित काहीतरी भ्रष्टाचार झाला असेल. हनुमानजीला कुजबुज ऐकायला आली आणि हनुमानजीने म्हणा, करप्शन की बात करने वाले बंदर, जरा जबान संभाल के बात करना, जरा तोंड सांभाळून बोल, नाहीतर बघ मग काय होईल. कोण बोलतंय? हनुमानजी बोलताय बाकीच्यांना. त्यांच्या डोक्यात बाकीचं काही नाही, पण भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. हनुमानजीने बोला, मी पर्सेंटेज साठी नाही काम करत, मी पैशासाठी नाही करत, माझ्या प्रभूच्या प्रसन्नतेसाठी काम करतो मी. मला पैसा नकोय. हनुमानजी बोलताय. आणि जर तुम्हाला शंका असेल ना तर पुलावर नाचून बघा. पूल डगमगला तर बोला. तुम्हाला गॅरंटी पाहिजे ना पुलाची? पूल डगमगला तर बोला. नाचून बघा, नाचा, पण पुढं मी नाचेल आणि नंतर तुम्ही नाचा. नाहीतर तुम्ही नाचता दिसायला तर रामप्रभूच्या मिलिटरीत दिसता आणि शांताबाईच्या गाड्यावर. शरम आनी चाहिए. हनुमानजी म्हणताय, अरे नाचायचं आहे ना, फुलाची जर गॅरंटी पाहिजे ना तर रामावर नाचा, तर फुलाची गॅरंटी मिळेल. हनुमानजीने नाचायला सुरुवात केली. श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय राम. हाँ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम. रामचंद्र भगवान की जय, बजरंगबली की जय. हनुमानजी नाचले. बाकीचं सगळे वानर हनुमानजीच्या तालावर रामनामावरच्या पुलावर नाचले. पूल अजिबात डगमगला नाही. सर्व वानरांना खात्री आली हनुमानजीने एकाच अर्थात एकट्याने केलं. पहाटेच केलं, सूर्योदयाच्या आत केलं, 49 योजनाचं बांधकाम केलं. पण अजिबात भ्रष्टाचार केलेला पुलाचं बांधकाम हे पूर्ण अर्थात सुदृढ स्थितीमध्ये आहे. आता आपल्याला वानर सैन्य न्यायला हरकत नाही. कोट्यानुकोटी वानर सैन्य पुलावर चढवलं, लंकेत नेलं, राक्षस मारले, रावण मारला, सीतामाईला सोडवलं. लक्षात घ्या, हनुमानजीने कोणता इथे भक्ती मार्ग दाखवला? हनुमानजी हा भक्ती मार्ग दाखवतात. प्रभूचं जर कार्य करायचं असेल, भक्ती करायची असेल तर बाकीच्या वानरांवर जास्त विसंबून राहायचं. कारण सर्व वानरांचं देवावर सारखंच प्रेम असेल असं काही. तुम्हाला हसू कसलं येते दाजी? विठाला एकट्याला तरी अर्थात किती रात्र पाठ करण्याची वेळ आली तरी देव कार्यामध्ये कंटाळा
करायचा नाही. हा भक्तीचा मार्ग हनुमानजी दाखवता. आणि दुसरा मार्ग हनुमानजीने पुन्हा दाखवला भक्तीचा, का प्रभूच्या कार्यामध्ये रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार करायचा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. अशा प्रकारे हनुमानजीने अनेक भक्तीचे मार्ग दाखवले. एकदा तर असा प्रसंग झाला का लक्ष्मणजीला शक्ती लागली आणि सुषेण वैद्यांनी सांगितलं सूर्योदयाच्या आत औषधी आली तरच लक्ष्मण वाचू शकता, अन्यथा आय कांट गिव्ह गॅरंटी ऑफ लखन. मी लक्ष्मणजीच्या गॅरंटी देऊ शकत नाही. पुन्हा हनुमानजीच ती संजीवनी औषधी आणण्यासाठी एकटेच जात आहे. राम नामाचा जय जयकार केला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम नामाचा जय जयकार करत करत द्रोणागिरीच्या दिशेने हनुमानजी जात आहे. रावणाने कालनेमीला पाठवलं देव कार्यामध्ये अडथळा आणण्यासाठी. रावणाने कालनेमी, हा राक्षस होता, त्याला पाठवलं. कालनेमी होता राक्षस, पण रूप धारण केलं साधूचं. आणि हनुमानजीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी राम नामाचा जय जयकार करू लागला. ओरिजिनल कोण होता? राक्षस. हनुमानजीने विचार केला साधू आहे, साधू आहे. तिथे थांबले. कालनेमीने हनुमानजीला पाणी पिण्यासाठी अर्थात त्या सरोवरावर पाठवलं. तिथे गेल्यानंतर हनुमानजीने जेव्हा पाण्यामध्ये पाय ठेवला, नकरीने पाय पकडला, हनुमानजीने राम नामाचा जय जयकार केला. पाय वरती घेतल्या बरोबर नकरीचा उद्धार झाला आणि दिव्यांगना अप्सरा निर्माण झाली आणि आकाशामध्ये जाऊन बोलू लागले. हनुमानजीला सांगू लागले, हनुमान, ज्याला तुम्ही साधू समजता तो साधू नाही, तो संधी साधू आहे. रावणाने त्याला तुमच्या कार्यात अडथळा निर्माण करण्यासाठी इथे पाठवलाय. तो कालनेमी नावाचा राक्षस आहे. किल हिम, मार डालो उसे. देव कार्यात जर आडवा येतोय ना तर त्याला जगण्याचा अधिकार नाही. हनुमानजी कालनेमी जवळ आले. महाराज, बहुत अच्छा भजन करते हो तुम, प्रभु को बहुत प्यार करते हो. एक करो ना, पहिले मेरी दक्षिणा ले लो, आधी दक्षिणा घ्या माझ्याकडून. कालनेमी एकाच मुक्कीमध्ये हनुमानजीने मारला आणि पुन्हा रामनामाचा जय जयकार करत हनुमानजी द्रोणागिरी पर्वतावर गेले. आणि तिथे गेल्यानंतर गंधर्वांनी हनुमानजीला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला. हनुमानजीला त्यावेळेस थोडंसं कन्फ्यूज झाले. प्रभूने बुद्धी दिली, हनुमानजी टेन्शन कशाला घेता, ती संजीवनीच आणली पाहिजे असं काही नाही. पर्वतच उचलून आला आणि हनुमानजीने तेच केलं. रामनामाच्या बळावर हा द्रोणागिरी तो आणला, लक्ष्मण वाचविला. द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला ज्याच्यावर संजीवनी औषधी होती, सूर्योदयाच्या आत आणला आणि लक्ष्मण वाचविला. इथे हनुमानजी भक्ती मार्ग दाखवतात. एखादं कार्य दिवस उगायच्या आत जरी पूर्णत्वाला न्यायचं असेल ना तरी असं म्हणायचं नाही निम्या रात्री कसं करावं, पहाटे कसं जागावं. हनुमानजी भक्तीचा मार्ग दाखवतात. प्रभूचं कार्य करायचं असेल ना रात्रीचा विचार करायचा नाही, वेळेचा विचार करायचा नाही. फक्त आपली प्रभूची प्रसन्नता जर पाहिजे असेल तर केव्हाही प्रभूच्या कार्यामध्ये आपण तयार असलं पाहिजे. हा भक्ती मार्ग हनुमानजी दाखवतात. विठाला विठाला केले. हनुमानजीने या भक्तीच्या वाटा दाखवल्या. उद्या हनुमान जयंती आहे, हनुमानजीचा जन्मोत्सव आहे. आज आपण सर्व गावाने उपवास धरलाय. शास्त्रात सांगितलंय का हनुमानजीच्या जयंतीचा उपवास हा आगल्या रात्रीला करावा लागतो, आगल्या दिवशी करावा लागतो. 9 ते 11 ना, 7:30 ते 9:30. दुर्दैवाने थोडं झालं असं. विठाला विठाला विठाला. ज्या हनुमानजीचा आपण जन्मोत्सव साजरा करतोय, ज्यांचं मंदिर बांधलंय, प्राण प्रतिष्ठा करतोय, ज्यांनी आपल्याला भक्तीच्या वाटा दाखवल्या, हे हनुमानजी
कुणाच्या पोटी अवतार झाला होता त्यांचा? उद्या सकाळी हनुमानजी इथे अर्थात जन्मोत्सव साजरा होणार आहे. अभंग आहे जन्माचे, लक्षात घ्या मंडळी, जन्माचे अभंग आहे. महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. कुणाच्या तपासाठी अवतार झाला? हनुमानजी कुणाचा अवतार आहे? शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. भगवान शंकरजीचाच अवतार म्हणजे हनुमानजी. लक्षात घ्या, शंकर सुवन केसरी नंदन, केसरी वानराचे नंदन आहेत. लक्षात घ्या. अवतार का झाला? थोडं आता अंजनी मातेविषयी बोलायचं आहे. जेव्हा रावण मारला, सीतामाई सोडवली आणि राम लक्ष्मण आणि सीता आणि हनुमानजी विमानामध्ये बसून अयोध्येला येत आहे. लंकेहून अयोध्ये येता राम लक्ष्मण सीता, हनुमंते अंजनी माता दाखवली रामा. विमानामध्ये बसून अयोध्येला जात असताना इथं ऋषमुख पर्वतावर आल्यानंतर हनुमानजीने राम प्रभू सीतामाईला आणि लक्ष्मणजीला म्हणावं, प्रभू ओ मेरी माँ, माझी आई, आई आई माझी. हनुमानजीला स्वतःची आई दाखवायला लाज नाही वाटली बरं. आजकाल काही लाजतात स्वतःची आई दाखवायला, कारण आई मेकअप करत नाही ना, मग कशी दाखवावी. हनुमानजी लाजले नाही. हनुमानजीने म्हणावं, प्रभू मेरी माँ.